एक्स गव्हर्नर सत्यपाल मलिकाक गोंयांत हाडून तेणी जे स्टेटमेंट केलेले त्याची इन्क्वायरी जावपाक जाय, इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय आणि भारतीय जनता पार्टीन एक नवो चीफ मिनिस्टर थंय बसोवपाचो. कित्याक भंय दिसता चेंज करपाक? चेंज करा मरे, लिडर ना. सत्ता कशी चलोवपाची ती कळना तुमकां, म्हणून तुम्ही 8 जण ऑपोजिशनातले फोडले, ती पार्टी काबार केली आणि तुमच्या वाटेन हाडले. आयज काँग्रेस आणि बीजेपी मेळोन सरकार चलयता अशें आमी म्हणूंक शकता. आयज आमी पळयता हे सरकारान जे बसलेले मंत्री आहात कितें हे कशे वागतात ते. आयज कन्वर्जना खंयच्या लेवलीचेर जावपाक लागले, हिल कटिंग खंयच्या लेवलीचेर जावपाक लागला. सगळे म्हणजे आयज तूं बोट दाखयशी थंयसर स्कॅम भायर सरता. आतां हाल्ली आमी पळयलो जॉब स्कॅम, कितें जॉब स्कॅम, लँड स्कॅम, स्कॅमूच स्कॅम. पयर आनी ते विजय सरदेसायन आनी सीएमान कितें तरी आनीक कसलो तरी स्कॅम काडला. कितें फाल्यां खंयचो स्कॅम भायर सरता सांगूंक शकना. सो आयज भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आसा हे सरकार आयज गोंय अक्षरशः काबार करपाक उठलेले आसा. आयज संजय बाबान सांगले ते हे सत्यपाल मलिकान जे स्टेटमेंट केले तेचेर इन्क्वायरी जावकूच ना, तेचेर इन्क्वायरी जावकूच ना. आणि आतां जे जॉब स्कॅमान जेंकां धरले तेंकां सगळ्यांक बेली मेळ्ळे. सो स्लो जसो जसो टायम वयतलो तसो तसो हो जो मुद्दो आहा तो धांपतलो कितें, आनी मागीर कोण कोणाक विचारचो ना. सो आयज काळाची गरज आसा. जर सपोज सरकारान बसलेल्या लोकांचेर जर टिका जाता कितें जाल्यार तेचेर आमी उलोवपाक जाय, गोंयकारांनी लोकांनी उलोवपाक जाय. कित्याक सांग, आयज पयशे दिवन आमी कामाक लागतले जाल्यार करप्शन वाडटलेच न्हू. फाल्यां ते पयशे रिकवर करपाक मागीर तो जो ऑफिसर आहा तो करप्शन करतलोच. सो हेचेर आयज आमी आवाज उठोवपाक जाय. सो हेच मुद्दे सगळे आयज भायर सरपाक जाय म्हणून संजय बर्डे बाबान कंप्लेंट केलेली आहा आणि आमी मागता की हेचेर थरो इन्क्वायरी जावपाक जाय. सत्यपाल मलिक सराक एक्स गव्हर्नर जो आहा तेका गोंयांत हाडून तिची जी तेणी जे एलिगेशन केलेले तेचेर कंप्लेंट जावपाक जाय, इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय आणि भारतीय जनता पार्टीन एक नवो चीफ मिनिस्टर थंय बसोवपाचो. कित्याक भंय दिसता चेंज करपाक? चेंज करा मरे, लिडर ना. आमकां जाल्यार दिसता लिडर ना कसो तुमचे कडेन. कित्याक तुमचे कडेन लिडर आसलेले जाल्यार काँग्रेसीचे 8 जाण घेवचे नासले तुमी. तुमचे कडेन लिडर ना, तुमकां गव्हर्नमेंट चलोवपाक कळना, सत्ता कशी चलोवपाची ती कळना तुमकां, म्हणून तुम्ही 8 जण ऑपोजिशनातले फोडले, ती पार्टी काबार केली आणि तुमच्या वाटेन हाडले तुम्ही. कित्याक तुमचे कडेन खरेंच लिडर ना. आयज काँग्रेस आणि बीजेपी मेळोन सरकार चलयता अशें आमी म्हणूंक शकता. कित्याक सांग, ऑपोजिशन ज्या टायमाचेर प्रोटेस्ट करपाक जाय त्या टायमाचेर प्रोटेस्ट करिना. तेका टायम काडटात, ते टायम काडून मागीर जेन्ना केस धापता खंय येता त्या टायमाचेर प्रोटेस्ट करता. आमकां सगळें कळटा आनी आमी उलयत न्हू जाल्यार आमचें नांव एक्टिविस्टांच्या पिड्ड्यार करता. उलोवपाक खूब आसा आनी आमी हेच्या फुडें उलयतले, रुलिंगाचेरूय उलयतले, ऑपोजिशनाचेरूय उलयतले आनी इलेक्शनाच्या पयलीं कितें कमिटमेंटां दिल्ली न्हू तेचेरूय उलयतले. सो आयज आमी उलोवया एक्स गव्हर्नर सत्यपाल मलिकाक गोंयांत हाडून तेणी जे स्टेटमेंट केलेले तेची इन्क्वायरी जावपाक जाय. तेणी कोणाचेर एलिगेशन केलेले तेंकां तुमी अरेस्ट करून तेंची इन्क्वायरी करपाक जाय. कित्याक हे स्टेटमेंट साद्या मनशान करूंक ना. हे स्टेटमेंट एक गव्हर्नरान स्टेटमेंट केला आणि त्या गव्हर्नराच्या स्टेटमेंटाक व्हॅल्यू आसा. जर आयज हे सरकार तेका हाडून जर सपोज इन्क्वायरी करिना जाल्यार आयज हे सरकार डेमोक्रेसीची वाट लावंक सोदता म्हणून आमी एलिगेशन करूंक शकता मागीर. सो हांव मागता सरकारा कडेन आणि आमच्या गव्हर्नरा कडेन की सत्यपाल मलिक सराक आफोवन त्याची इन्क्वायरी करपाक जाय, त्याच्या स्टेटमेंटाची इन्क्वायरी करपाक जाय. देव बरें करूं.